सतीश सर, खूप मनापासून अभिनंदन आणि खूप 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 शुभेच्छा सिनेमासाठी. थँक्यू सो मच. काय सांगाल या सिनेमाच्या निमित्ताने? कसा होता अनुभव? तू मला माझी ती काय करते हे विचारायच्या आधीच सांगतो, ती समोर बसली आहे. नाही, पण ती माहिती आहे ना तुम्हाला ती काय करते? जिच्याविषयी तुम्ही विचार करता ती सध्या काय करते? ती कोण आहे ते सांगा. तिने मला आधीच सांगितलं, जर मला कळलं तर लक्षात ठेव. तर मग प्लीज पब्लिक डोमेनमध्ये हा प्रश्न. ओके सर, अनुभव कसा होता सिनेमाच्या निमित्ताने? एक वेगळी टीम. सर्वप्रथम मी सॉरी टू इंटरप्ट नाही, no, no खूप मोठी लिस्ट आहे थँक्यू म्हणायची. सर्वात पहिलं नाव पुन्हा पल्लवीचं येतं. रॉक सॉलिड माझ्या मागे उभे राहिल्यामुळे थँक्यू सो मच. आणि ह्या गोष्टीसोबत मी आणि निखिल सर आम्ही गेले अनेक वर्ष ह्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागलो आहे. कारण का कुठेतरी आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आपल्या सगळ्यांना हा प्रश्न कुठे ना कुठेतरी सातत्याने एकांतात, गर्दीत, काम करत असताना, काम करत नसताना, मित्रांसोबत बसलेलो असताना, एस्पेशली सोबत बसलेलो असताना हा प्रश्न खरंच पडतो, खरंच यार ती सध्या काय करत असेल. आणि त्याच इमोशनवर हा जो एक कॉमन इमोशन आहे जो प्रत्येकाच्या मनात, आय थिंक प्रत्येक माणूस आयुष्यात कमीत कमी एकदा तरी प्रेमात पडतो. आणि एकदा प्रेमात पडल्यानंतरची जी ती आहे त्या सगळ्या तीसाठी. आणि प्लीज असा विचार करू नका की ती सध्या काय करते, ती सध्या काय करते म्हणजे हा फक्त त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पिक्चर आहे का? नाही, हा त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिच्यासोबतचा पिक्चर आहे, म्हणून तो दोघांचा पिक्चर होतो. कारण का मी ऑलवेज म्हणतो की प्रेमात पडायला दोघांची गरज असते, एक माणूस एकटा प्रेमात पडू शकत नाही. वा, तुम्ही आता म्हणालात ते मला फार मनापासून पटलं की कमीत कमी एकदा तरी प्रेमात पडतोच. म्हणजे कमीत कमी फार महत्वाचं होतं माझ्यासाठी तरी. करेक्ट. त्याच्यामुळे ती सध्या काय करते माझ्याकडे फक्त एवढं की ती वरती अनुस्वार आहे. म्हणजे अनेक ती आहेत, त्याच्यामुळे मी विचार करतच असतो. डेंजरस आहे ते खूप. हो. मला हे विचारायचं की 3 पिढ्या तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं. त्यात तुमचा मुलगाही होता, त्यांच्यापेक्षा थोडे मोठे वयाचे कलाकार होते आणि अंकुश दादा होता. तर या तिघांना हे कॅरेक्टर समजवताना किंवा तिघांकडनं काम करून घेताना काही वेगवेगळं त्यांना सांगायचं का एकाच पद्धतीने त्यांना? नाही, मी माझं काम प्रत्येक सिनेमात सर्वात आधीच सोपं करून घेतो. मी कास्टिंगच खूप छान करून घेतो, त्यामुळे माझं काम कमी होतं. आणि ह्या सिनेमाला मला खरंच दृष्ट लागण्यासारखी आणि प्रत्येक गोष्ट मनात असल्यासारखी मिळत गेली. वा. अभिनय आणि आर्याचं कास्टिंग खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण थँक्यू प्रियाताई, तुमच्या मुलाला खरंच विश्वास ठेवून आमच्याकडे दिलात, आम्हाला काहीतरी करून दिलं. आणि अभिनय, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू खूप छान काम करतोस, खूप कॉन्फिडंट आहेस. आर्या, तू खूप छान कॉम्प्लिमेंट केलं आहेस त्याला. त्याचसोबत तेजश्रीबरोबर काम करायला मिळणं माझं तेजश्रीबरोबरचं पहिलं काम आहे. अंकुश सरांबरोबर मी खूप काम केलं आहे ह्याच्या आधी, आम्ही एकत्रसुद्धा काम केलं आहे. ही नेवर स्टॉप्स टू सरप्राईज यू. परत मी तेच म्हणतो की इतकी मोठी यादी आहे. माझे म्युझिक डिरेक्टर्स अविनाश विश्वजित, निलेश मोहरीर, मंदार आपटे. विदित, खूप छान गायला आहेस तू, मला दिसला नाहीस तू मगाशी. व्हेरी वेल डन, खूप छान गाणं गायला आहेस तू. ह्या सगळ्यांनी ह्या लव्ह स्टोरीला जी नेसेसरी आहे ती ते म्युझिक, तो साऊंड दिला, त्याच्यामुळे इतकं खूप छान दिसतंय. सुहास, जो माझा कॅमेरामॅन असतो, सुहास, तुझ्यामुळे इतकं स्प्लेंडेड दिसतंय. माझी सगळी टीम. मनीष, थँक्यू फॉर द लवली प्रोमोज. लिस्ट खरंच खूप मोठी आहे. नमस्कार, मी सतीश राजवाडे अँड प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.